मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आता काही दिवसानंतर म्हणजे सोमवारपासून कोकण मंडळाच्या म्हाडाची जाहिरात येणार आहे आणि त्या म्हाडाच्या जाहिरातीमध्ये सानपाडा, घनसोली, ठाणे, वसई, विरार, कल्याण इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध केली जाणार आहेत। त्या संदर्भात मित्रांनो, याच्यापूर्वी काही अनेक कमेंट्स आहेत की आपल्याला काही गोष्टी आहेत ज्या क्लिअर होणं आवश्यक आहे, काही डाऊट्स आहेत आपल्या प्रेक्षकांचे, काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना घेऊनच आज आपण त्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। खरं तर मित्रांनो, जी काय आता कोकणची लॉटरी येणार आहे किंवा अपकमिंग मुंबईची लॉटरी येणार आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झालेलं आहे। अनेकांनी विचारलं, सर मुंबईचं रजिस्ट्रेशन कधी आहे किंवा कोकण मंडळाचं रजिस्ट्रेशन कधी आहे? तर त्याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी सुरू झाले मित्रांनो, 5 जानेवारी 2023 पासून। जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्या रजिस्ट्रेशनची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करा। जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते डॉक्युमेंट्स पहा, ते डॉक्युमेंट्स अपलोड करा। तुमचे आणि तुमच्या पत्नीचे जर तुम्हाला एकत्रित अर्ज करायचे असेल तर ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही व्हेरिफिकेशन करून सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। आता नेमकं ऑनलाईन त्यानंतर मित्रांनो, आपल्याला विचारलं आहे की ह्या म्हाडाच्या लॉटरीसाठी नेमकं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, जी अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे। जर या प्रक्रियेत जर आपण कुठे निष्काळजीपणा केला तर कदाचित तुम्ही या लॉटरीतून बाद होऊ शकता। म्हणून आपण लवकरच एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे, ऑन स्क्रीन मी तुम्हाला दाखवणार आहे, लाईव्ह करून दाखवणार आहे की नेमकं तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, व्हेरिफिकेशन कसं करायचं आणि त्याच्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर जे काही ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, हे सविस्तर माहिती मी पुढील भागामध्ये देणार आहे आणि सगळं तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवणार आहे। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो, तो म्हणजे माझ्या आईच्या नावे अर्ज करायचा आहे तर मी करू शकतो का? लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न जर असेल तर तुमचं उत्पन्न आणि आईचं उत्पन्न एकत्रित करून तुम्ही अर्ज करू शकणार नाही आहे। जर आईचं उत्पन्न असेल, आईचा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला असेल, जर त्या गावी असतील, शेती असेल नावावर, तर तुम्ही तहसीलचा दाखला सहज काढू शकता। शेती नसेल तरी तुम्हाला तहसीलचा दाखला मिळू शकतो। फक्त एवढंच आहे की तुम्हाला आईच्या नावचं वेगळं इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, तरच तुम्ही आईच्या नावे फॉर्म भरू शकता। जर मुलाचं इन्कम आहे आणि तुम्ही जर मुलाचं इन्कम आईच्या अर्जामध्ये दाखवून जर तुम्ही अर्ज करत असाल तर ते तिथे ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आहे। म्हणून तुम्ही आईचा सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून व्हेरीफाय करून ते आईचा वेगळा फॉर्म भरा। तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुमचं अकाउंट वेगळं क्रिएट करून तुम्ही ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करा। पुढे जर समजा इनकेस आईच्या नावे घर लागलं तर मात्र तुम्ही तुमच्या पगारावरती आईच्या घरासाठी तुम्ही लोन करू शकता। म्हणजे जर आईला जर लोन होत नसेल, इन केस त्यांचं एज जास्त असेल, वय जास्त असेल आणि अशा केसमध्ये त्यांना लोन सँक्शन होत नाही, म्हणून आईच्या घरासाठी जर आईचं घर लागलं तर तुम्ही त्या आईच्या घरासाठी तुम्ही तुमच्या पगारावरती लोन करू शकता। ब्लड रिलेशनमध्ये हे व्हॅलिड आहे, त्याला कुठलीच अडचण नाही आहे। म्हणून जर तुम्हाला तुम्ही फक्त एवढंच आहे की तुम्ही एकत्रित अर्ज करू शकणार नाही। जसं पती पत्नी एकत्रित करू शकतात तसं मुलगा आणि आई एकत्रित उत्पन्न दाखवून अर्ज करू शकत नाहीये। त्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो, पती पत्नीचं, समजा पत्नीचं उत्पन्न नाही आहे पण पतीचंच उत्पन्न आहे, पत्नी हाऊसवाईफ आहे, अशा केसमध्ये अर्ज करू शकतो का? जर तुमच्याकडे फॅमिली इन्कम आहे पतीच्या नावे तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। आणि जर समजा तुमच्याकडे फॅमिली इन्कम नसेल तर मात्र अशा केसमध्ये कदाचित तुमचं ते रिजेक्शनला जाऊ शकतं। म्हणून पती आणि पत्नीचं उत्पन्न दाखवताना एकत्रित दाखवा, म्हणजे जे उत्पन्न पतीच्या वेळेस दाखवलं तेच उत्पन्न पत्नीला सुद्धा दाखवायचं आहे। असं नाही की हाऊसवाईफ आहे म्हणजे त्याचं उत्पन्नच काही नाही आहे, असं नाही आहे। पती पत्नीचं एकत्रित उत्पन्न तुम्हाला तिथे शो करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दोघंही त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे। कारण म्हाडाच्या नियमात असं सांगितलं मित्रांनो की जर पती काम करत असेल आणि पत्नी जर काम करत असल्यास असं दिले त्याच्यामध्ये, तर मात्र तुम्ही नक्कीच दोघंही अर्ज करू शकता। उद्या समजा पत्नीला घर लागलेलं आहे आणि त्यांच्या नावाचं इन्कम सर्टिफिकेट नसेल तर अशा केसमध्ये तुम्ही रिजेक्शनमध्ये जाऊ शकता, कारण आता सध्या ऑनलाईनमध्ये ॲक्सेप्ट केलं जाईल पण कदाचित पुढे सुद्धा हे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात। म्हणून शक्यतोवर तुम्ही तुमचे IT रिटर्न्स तयार ठेवा। IT रिटर्न जर तयार असेल तर मात्र तुम्हाला कुठलाही अडचण येणार नाही। जे सिटी प्लेसमध्ये आहेत ते IT रिटर्न देऊ शकतात, जे जॉब करतात ते IT रिटर्न देऊ शकतात आणि जे गावी राहतात ते तहसीलदाराचं उत्पन्न। आता समजा तुम्ही जर गावी राहत असाल आणि तुम्हाला पती पत्नीला दोघांनाही अर्ज करत असेल तर एकच इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड असणार आहे। दोघांचं इन्कम सर्टिफिकेट काढू नका, कारण तहसीलदाराकडून जे काही उत्पन्नाचा दाखला दिला जातो त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं असतं की कुटुंबाचं सर्व सदस्यांचं एकत्रित मिळून वार्षिक उत्पन्न एवढं आहे।
कुटुंबातील सर्व सदस्य लक्षात घ्या. आणि त्याच्यावरनं म्हाडाकडे खूप मोठं पॉईंट सापडू शकतो, तिथे तुम्ही सापडू शकता. म्हणून गावी जर तुम्ही असाल तर तहसीलदाराचं जर पतीचं नावे सर्टिफिकेट असेल तर तेच सर्टिफिकेट पत्नीला सुद्धा अपलोड करा. वेगळं सर्टिफिकेट काढून अपलोड करू नका, ते रिजेक्शनमध्ये जाऊ शकतं. पण सिटी प्लेसमध्ये जर तुम्ही पती पत्नी असाल तर तुम्ही दोघांचं जर आय टी रिटर्न असेल तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर पत्नीचं नाही आहे, पतीचं आहे, तर तेच आय टी रिटर्न तुम्ही दोघांच्याही म्हणजे दोन्ही अकाउंटसाठी तुम्ही अपलोड करून पुढील प्रोसेस करू शकता. म्हणून असे अनेक प्रश्न आहेत माझ्या संदर्भात मित्रांनो की जे वारंवार आपल्याला विचारले जात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर आपण घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा हाच प्रश्न होता की ऑनलाईन अर्जासंदर्भात आम्ही अद्यापही एकही व्हिडिओ बनवलेला नाही आहे. फक्त आम्ही थिओरिटिकली आम्ही सांगितलं कसा अर्ज करायचा, पण प्रॅक्टिकली आम्ही केलेलं नव्हतं. तो व्हिडिओ मी रविवारी अर्थातच उद्या मी तो व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहे. पण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे नक्कीच दुर्लक्ष करतो आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला अनेक समस्या, अनेक बिमारी, अनेक जे काही रोग आहेत ते आपल्याला उद्भवू शकतात. म्हणून स्वतः आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जमेल तेवढं एक्झरसाईज करा, जमेल तेवढा व्यायाम करा, जमेल तेवढं तुमच्या शरीराला चांगलं मेंटेन करण्याचा प्रयत्न नक्कीच करा, जेणेकरून उतरत्या वयामध्ये आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. म्हणून स्टे हेल्दी, स्टे फिट अँड फाईन. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या तीव्र झळा आपल्याला बसत आहेत आणि अशामध्ये प्रत्येकाला वाटतं की आपण या झळांपासून आपल्या शरीराचं रक्षण करावं किंवा आपलं शरीर या उन्हापासून कसं सुरक्षित राहील याची आपण काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि अशाच वेळेस या उन्हाळ्यामध्ये नेमकं आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी या संदर्भात थोडक्यात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत फिटनेस कोच ज्ञानेश्वर आगरे सर. मी त्यांना एकच प्रश्न विचारणार आहे की नेमका उन्हाळ्यामध्ये आपण नेमकं काय काळजी घ्यावी, नेमकं काय आहार ठेवायला पाहिजे, कशी काळजी घ्यायला पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम सर्वांना आपल्या ज्या आरोग्याविषयी आपण जे जाणून घेतो आहे त्याच्यासाठी आपलं स्वागत आहे. माझं नाव ज्ञानेश्वर आगरे आणि मी फिटनेस कोच म्हणून काम करत आहेत. तर आपण जसं तापमानामध्ये बदल होतो किंवा ऋतूमध्ये बदल होतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये विहारामध्ये बदल करणं आपल्याला आवश्यक असतं की ज्याच्यामुळं आपलं एक निरोगी आपण तंदुरुस्त आयुष्य आपण जगू शकतो. तर सरांनी ज्या पद्धतीने विचारलं आहे तर आपल्याला सर्वप्रथम जेव्हा उन्हाळा सुरू होतो तर आपल्याला आपल्या शरीरामधले पाण्याचं प्रमाण हे समतोल असायला पाहिजे. मी जास्त म्हणणार नाही, परंतु जे समतोल आहे पुरेशा प्रमाणात पाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपली बॉडी हायड्रेटेड राहू शकते, डिहायड्रेट होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला दर 1 तासाने अर्ध्या तासाने अर्धा ग्लास ते 1 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी हायड्रेटेड राहणार आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की तुमचा जो हेल्दी ब्रेकफास्ट आहे तो चांगला असला पाहिजे की ज्याच्यामध्ये तळलेले तेलकट पदार्थ आपल्याला कमी करायचे. त्याच्यानंतर आपल्या लंचमध्ये चांगल्या गोष्टी, फळभाज्या ज्या असतील ते आपल्याला घ्यायचे आहेत. आपलं जे डिनर आहे ते सुद्धा चांगल्या प्रमाणात असायला पाहिजे. तर ह्या ज्या आहारामध्ये जर आपण चांगला बदल ठेवला तर येणारा जे ऋतू आहेत तो आपण चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो आणि त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, हेल्दी राहण्यासाठी आपण ज्या गोष्टी आपण जाणलो त्याच्यामध्ये व्यायामसुद्धा असतो. तो जो व्यायामसुद्धा आपण रेग्युलर आपण करायचा आहे. तर जसं तुम्ही सांगितलं की व्यायाम करणं आवश्यक आहे. मित्रांनो, आम्हीसुद्धा प्रत्येक वेळेस आरोग्याची काळजी घेत असतो. आपलं शरीर जेवढं चांगलं तंदुरुस्त ठेवता येईल तेवढं आत्ताच ठेवा, कारण वेळ गेल्याच्यानंतर परत ती वेळ आपल्याला मिळणार नाही आहे. म्हणून योग्य वेळी जर आपण आरोग्याची काळजी घेतली तर आपण लाईफ टाईम म्हणजे म्हातारा होईपर्यंत आपण फिट अँड फाईन राहू शकतो. आपण आजकाल बऱ्याच वेळेस बघतो की जाहिरातीमध्ये आपण शीतपेयाची जी जाहिरात बघतो आणि त्याप्रमाणे आपण शीतपेय घेत असतो. लहान मुलंसुद्धा हे शीतपेय घेत असतात. तर आपल्याला शीतपेय घेताना प्रमाणामध्ये घ्यायचं, जास्त अतिवापर झाला नाही पाहिजे. त्यामुळे जे नॅचरल नैसर्गिक प्रमाणामध्ये जे मिळणारे लिंबू रस, ऊसाचा रस असेल त्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे आणि आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे. धन्यवाद सर. तुम्ही आमचं खरं तर आमच्या चॅनलचं नाव RK प्रॉपर्टी न्यूज आहे. म्हणजे आम्ही प्रॉपर्टीशी संदर्भात आम्ही माहिती देत असतो. पण मी बघितलं तुम्ही बऱ्याच वेळापासून इतरांना तुम्ही सांगत होतात की कसं काय करायचं. मी बऱ्याच वेळून तुम्हाला ऑब्झर्व करत होतो की तुम्ही गायडन्स करत होता बघा लोकांना. तर म्हणून मी तुम्हाला मला विचारायचं वाटलं की तुम्ही नेमकं काय आहात किंवा तुम्ही नेमकं काय करताय. तर हे हेल्थ कोच आहेत मित्रांनो, अनेकांना टिप्स देत असतात हेल्थबद्दल, आरोग्याबद्दल, आणि नक्कीच त्या टिप्स आपल्याला उपयोगी पडत राहतील. आपल्याला जसा वेळ मिळेल तसं काही टिप्स आम्ही आमच्याही चॅनलच्या माध्यमातून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. जरी आपलं चॅनल प्रॉपर्टी रिलेटेड असेल तरी आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत मित्रांनो, तो आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल RK प्रॉपर्टी न्यूजकडून आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्याशी संवाद साधला. खूप छान वाटलं की आपण या हेल्थबद्दल अवेअर आहात आणि माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यामध्ये आहेत. नक्कीच आपल्याला जी काही मदत लागली तर ती नक्कीच करेल. धन्यवाद.
तर पाहिलं मित्रांनो, नेमकं आपण ज्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवायला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात आणि मी नक्कीच त्यांच्याशी बोलत असतो. म्हणजे कुणी असो, जर मला असं वेगळं काही दिसलं तर मी नक्की त्यांच्याशी बोलतो, त्यांच्याकडून ती माहिती जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो की जेणेकरून ती माहिती आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.